आजकाल हृदयविकार केवळ वृद्धांमध्ये तरुणांमध्ये देखील झपाट्याने वाढताना दिसत आहेत. पूर्वी 50 ते 60 वर्षाच्या लोकांमध्ये हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजेसच्या सामान्य समस्या दिसून यायची, पण आता 24 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये देखील ही समस्या वाढली आहे. यामागचं कारण म्हणजे आधुनिक जीवनशैलीतील बदल, ताणतणाव, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव यासारखे डिप्रेशनमध्ये सेरोटोनिन, तर तरुणांमध्ये हृदयविकार का वाढतोय? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे अयोग्य आहार, श्रमप्रेरक स्रोत फास्ट असतात फूड, पिझ्झा, आणि ही बर्गर, आनंद, प्रेरणा आणि मीठ, झोप साखर यांचं यासारखे नियंत्रण करतात. प्रिझर्वेटिव्हज ते भरपूर सेरोटोनिन प्रमाणात कमी घेतात. झाल्यास मन यामुळे सतत शरीरात खट्ट राहतं, कोलेस्ट्रॉल वाढतं, आत्मविश्वास कमी रक्तवाहिन्या होतो. अरुंद होतात डोपामिन आणि कमी ब्लॉकेजेस झाल्यावर तयार आवडत्या होतोय. गोष्टीमधील रस यामुळे कमी होतो. रक्तप्रवाह कमी होतोय नॉरएपिनेफ्रिन आणि कमी हृदयावरती झाल्यावर ताण ऊर्जा येताना कमी दिसतोय. होते. थकवा दुसरं आणि लक्ष महत्त्वाचं म्हणजे केंद्रित व्यायामाचा करण्यास अभाव. अडथळा निर्माण होतो. ऑफिस किंवा घरातून काम हिप्पोकॅम्पस करताना आकुंचन दीर्घकाळ पावतो. एकाच ठिकाणी बसून राहतात हिप्पोकॅम्पस हा आणि मेंदूचा हे भाग हृदयासाठी स्मृती आणि अत्यंत भावनांचा घातक आहे. नियमन करण्यासाठी व्यायाम महत्त्वाची न भूमिका केल्यामुळे बजावतो. पोटावरची दीर्घकाळ चरबी डिप्रेशन वाढते, राहिल्यावर हा उच्च भाग रक्तदाब आकाराने वाढतो, लहान होतो. मधुमेह यामुळे वाढतोय, आपली स्मरणशक्ती कोलेस्ट्रॉल कमी ही होते. वाढते आणि हे शिकण्याची सर्व क्षमता कमी होते. हृदयविकारावरती थेट परिणाम जुने करताना आनंदाचे दिसतात. जे अनुभव असतात तिसरं ते महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मानसिक फिके ताणतणाव. वाटतात. सध्याचा तरुण हा जास्त ताणतणावामध्ये दिसतो. अमायडला जास्त याचं सक्रिय महत्त्वाचं होतो. कारण म्हणजे हा भाग करिअर, तणाव, नोकरी, राग आर्थिक जबाबदाऱ्या, यासारख्या स्पर्धा भावना या नियंत्रित सर्वांमुळे करीत असतो. क्रॉनिक स्ट्रेस वाढताना डिप्रेशनमध्ये दिसतो. तो अतिसक्रिय सततच्या होतो आणि तणावामुळे याचा परिणाम म्हणजे ॲड्रेनलिन छोट्या आणि गोष्टींवरही कॉर्टिसोल जास्त सारखं भावनिक स्ट्रेस हार्मोन्स प्रतिक्रिया दिली वाढवतात, जाते. जे हृदयाच्या उगाचच पेशींना कोणत्याही नुकसान गोष्टीची पोहोचवतात. चिंता केली जाते, भीती वाटते, दीर्घकाळ तणावामध्ये सामाजिक संवादामध्ये राहिल्यामुळे अडचण ब्लड निर्माण प्रेशर होते. वाढते, झोप कमी होते प्रीफ्रंटल आणि हार्ट कॉर्टेक्स अटॅकचा धोकाही निष्क्रिय वाढताना होतो. दिसतोय. हा भाग निर्णय धूम्रपान घेणं, आणि तर्कशक्ती, मद्यपान, सिगारेट आत्मनियंत्रण किंवा यासाठी वेपिंगमधील महत्त्वाचा आहे. निकोटीन रक्तवाहिन्या आकुंचन डिप्रेशनमध्ये पावतात हा भाग आणि कमी रक्तातील सक्रिय होतो. ऑक्सिजन कमी करताना त्यामुळे दिसतात. निर्णय घेण्यात त्यामुळे अडचण हृदयाला निर्माण होते. अधिक काम करावं नकारात्मक लागते. विचारांचा अतिप्रमाणात पगडा निर्माण मद्यपान होतो. केल्यामुळे रक्तदाब वाढतो, एकाग्रता कमी होते. यकृत आणि हृदय कॉर्टिसोल दोन्हीचंही हार्मोन्स नुकसान आपल्या होताना शरीरामध्ये दिसते. वाढतो तेव्हा धूम्रपान आणि आणि डिप्रेशनमध्ये मद्यपान टाळणं शरीर खूप सतत गरजेचं आहे. स्ट्रेस तिसरं मोडमध्ये महत्त्वाचं राहतं. म्हणजे झोपेची कमतरता. 6 कॉर्टिसोलचं प्रमाण जर तासापेक्षा आपल्या कमी झोप शरीरामध्ये घेतली जास्त तर झालं त्याचा तर शरीरावर थेट त्याचा परिणाम आपल्या होतोय आणि मेंदूवर वाईट हार्मोनल परिणाम होतो. इनबॅलन्स जसं की होत आहे. मेंदूच्या पेशींना यामुळे नुकसान रक्तदाब, पोहोचतं, इन्सुलिन वाढतोय झोपेचा आणि त्रास होतो, दाहही वाढतोय आणि प्रतिकारशक्ती हेच कमी हृदयाचं होते, मूळ कारण आहे. मेंदूतील माहितीचे प्रसारण त्याचप्रमाणे मंदावतं, लठ्ठपणा, मेंदू पोटाभोवती बदलण्याची चरबी क्षमता असणं कमी अत्यंत होते. धोकादायक आहे. म्हणजेच मेंदू हे नवीन विसरल फॅट अनुभवानुसार हृदयाच्या स्वतःला बदलतो. रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण करतं डिप्रेशनमुळे ही आणि क्षमता कमी हृदयावर होत जास्त राहते. भार टाकतं. याचा अर्थ मेंदू त्याचप्रमाणे नैसर्गिकरित्या काम मधुमेह आणि करण्यास उच्च कमजोर रक्तदाब, होतो. तरुण वयातही प्रेडायबिटीज आणि हायपरटेन्शन त्याचप्रमाणे आपल्या सामान्य झालेलं आहे. विचारांमध्ये लवचिकता दोन्ही नसते. आजार रक्तवाहिन्यांची जुन्या लवचिकता कमी नकारात्मक करतात आठवणी आणि हृदयाकडे घट्ट जाणारा आपल्या मेंदूमध्ये रक्तप्रवाह बसतात. बिघडवतात. सकारात्मक दुसरं महत्त्वाचं म्हणजे अनुभव जीन्स जास्त काळ आणि टिकत नाहीत. अनुवंशिक आपण कारणं. सतत जर नकारात्मक विचार कुटुंबात करतो वडील, आई किंवा आणि नातेवाईकांना लहान जीवनाबद्दलचा वयात आपला हृदयविकार दृष्टिकोन झाला निगेटिव्ह असेल होत तर हा राहतो. धोका हे सर्व तरुणांनाही मेंदूतील राहतो. रासायनिक अशा बदलामुळे लोकांनी घडतं. नियमित झोप आणि कोलेस्ट्रॉल, जागेपणाचं ECGची चक्र बिघडतं. टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. डिप्रेशनमध्ये झोपेचं नियमन त्याचप्रमाणे करणारे काही भाग तरुण बॉडी विस्कळीत होतात. बिल्डिंगसाठी स्टेरॉइड्स म्हणजेच की वापरताना कधी दिसतात. जास्त झोप यामुळे लागते, कधी रक्तदाब कमी वाढतोय लागते, आणि सकाळी हृदयाच्या उठताना स्नायूंनाही जडपणा नुकसान जाणवतो, पोहोचते. दिवसभर त्याचप्रमाणे ताजेतवानं कोकेन, वाटत मेथ नाही, यासारखे विचार अंमली आणि पदार्थ भावना यांचा हृदयविकाराचा समन्वय झटका साधला जात नाही. तात्काळ देऊ शकतात. डिप्रेशनमध्ये त्याचप्रमाणे विचार आणि डिजिटल भावना स्क्रीन यांचा टाइम आणि ताळमेळ अजिबात जीवनशैलीतील बसत नाही. तो निष्क्रियता, हरवलेला असतो. मोबाईल, टीव्ही, विचार लॅपटॉप जास्त समोर जास्त वेळ नकारात्मक घालवणं आपल्या म्हणजे कमी मनामध्ये शारीरिक येत हालचाल, असतात. जास्त त्यामुळे ताण, आपला झोपेचा आत्मविश्वासही बिघाड कमी होतो. आणि अति खाणं स्वतःबद्दल अपराधीपणा हृदयविकारासाठी किंवा हानिकारक असह्यता सवयी वाटते, आहेत. भीती, हृदय चिंता निरोगी वाटते, ठेवण्यासाठी हे भूतकाळातील उपाय तुम्ही गोष्टींची नक्कीच भीती करू वाटते, शकता. भविष्यकाळाबद्दल यामध्ये आपण मोस्ट जास्त म्हणजे चिंता तुम्ही करतो. 30 मिनिटे व्यायाम हा केलाच पाहिजे. संतुलित आहार हा तुमचा असलाच पाहिजे. त्यामध्ये भरपूर फळे, भाज्या यांचा समावेश. धूम्रपान आणि मद्यपान पूर्णपणे बंद केलं पाहिजे. ताण नियंत्रणासाठी ध्यान आणि श्वसन यांचा तुम्ही वापर केला पाहिजे. दररोज 7 ते 8 तासाची झोप घेतली पाहिजे. वजन नियंत्रित ठेवलं पाहिजे. दरवर्षी हृदयाची तपासणी केलं पाहिजे, जसं की BP, ECG. साखर आणि मिठाचं प्रमाणही मर्यादित ठेवलं पाहिजे. या सर्व गोष्टी जर केल्या तर नक्कीच धोका टाळता येतो. त्याचप्रमाणे अति खाणं, अति झोप, अति ताण या गोष्टी आपलं वात, पित्त आणि कफ बिघडवतात. यासाठी तुम्ही लसूण, त्रिफळा चूर्ण घेऊ शकता. प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार हृदयासाठी सर्वात प्रभावी औषध मानलं जातं. हृदयविकार हा आता फक्त वृद्धांचाच आजार राहिलेला नाही, तर तो तरुणांच्या जीवनशैलीचा परिणाम बनला आहे. योग्य वेळेत काळजी घेतली तर तो सहज टाळताही येतो. यासाठी काही सवयी आपल्याला आवर्जून
लावणं गरजेचं आहे. जर या चांगल्या सवयी तुम्ही लावल्या तर नक्कीच हृदयविकाराचा धोका टाळता येऊ शकतो.